नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, ई पीक पाहणी 2025 सुरू झालेली आहे आणि ही ई पीक पाहणी तुम्हाला 14 सप्टेंबर पर्यंत तुमच्या शेतीची करून घ्यायची आहे। तर थेट शेतातूनच मी तुम्हाला ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची हे तुम्हाला सांगणार आहे, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना अंतराचा जो प्रॉब्लेम आहे तो येत होता आणि त्यांचा ई पीक पाहणी होत नव्हती। तर ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची आणि त्याचे काय फायदे आहेत। जर ई पीक पाहणी तुम्ही केली नाही तर तुमचं शेत हे पडीत असल्याचं तिथे नोंदवलं जाईल आणि सातबाऱ्यावरती कुठलीही ई पीक पाहणी जर झालेली नसेल तर तुमचं शेत पडीत दाखवलं जाईल। जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल आणि तो जर क्लेम करायचा असेल तेव्हा सुद्धा ई पीक पाहणी असणे गरजेचं आहे। त्याचबरोबर जर कुठलंही अनुदान, अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाई जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यावेळेस सुद्धा जर ई पीक पाहणी तुमची झालेली नसेल तर तुम्हाला कुठलाही लाभ मिळणार नाही। म्हणून शेतीच्या कामाकरता ई पीक पाहणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर चला मित्रांनो, पाहूया की ई पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे करायची ते देखील थेट आपल्या शेतामधून। तर मी शेतात आलेलो आहे आणि तुम्हाला आता ई पीक पाहणी लाईव्ह मध्ये करून दाखवणार आहे की कशा प्रकारे करायची। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला सुरू करूया आता हा व्हिडिओ। ई पीक पाहणी करण्याकरता तुम्हाला सर्वात अगोदर यायचं आहे प्ले स्टोर वरती आणि प्ले स्टोर वरती आल्यानंतर ई पीक पाहणीचं जे ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। आपण संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले नसेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा इथे कसं रजिस्ट्रेशन करायचं ते सुद्धा इथे आपण पाहणार आहोत। हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे स्वाईप करायचं आहे आणि महसूल विभाग निवडा। तर यावरती तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट त्या बटनवरती म्हणजे ग्रीन कलरचा जो ॲरो दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा हे ऑप्शन दिसेल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे केल्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करा। तर यावरती तुम्हाला मोबाईल नंबर जो आहे तो इन्सर्ट करायचा आहे आणि संकेताक पाठवा हे यावरती क्लिक करायचं आहे। एवढं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खातेदार निवडा अशा प्रकारचं ऑप्शन येईल। तर ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यांचं इथे नाव दिसणार आहे। तर इथे कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही तर खातेदारांची नोंद झाली नाही असं तुम्हाला इथे दिसेल। तर नवीन नोंदणी करण्याकरता तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा हे जे ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव हे सर्व काही निवडायचं आहे। ज्याप्रमाणे इथे जिल्हा अमरावती, तालुका इथे निवडायचा आहे आणि तुमचं ज्या गावामध्ये शेत आहे ते गाव इथे निवडायचं आहे। हे सर्व निवडल्यानंतर तुम्हाला ग्रीन ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पहिले नाव, मधले नाव, आडनाव किंवा खाते क्रमांक याने सुद्धा तुम्हाला तुमचं जे शेत आहे ते सातबाऱ्यावरती ज्याप्रमाणे तुमचं नाव असेल ते टाकून हे सर्च करायचं आहे आणि तुमचा जो गट क्रमांक आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे। तर मी ते गट क्रमांक सिलेक्ट केलेला आहे आणि आपला जो शेतीचा गट क्रमांक आहे तो इथे टाकलेला आहे आणि शोधा या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खातेदार निवडा हे तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यावरून तुम्हाला तुमच्या व्यक्तीचं म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावे शेत आहे ते निवडायचं आहे आणि ग्रीन कलरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल, तुमचं खातेदार आणि खाते क्रमांक विचारला जाईल तो इथे बघायचा आहे। योग्य असेल तर तुम्हाला पुढे जायचं आहे। तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे तर असं तुम्हाला दिसेल, त्यावर ठीक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आता ई पीक पाहणी करायची आहे। तर इथे खातेदारांचे नाव यावर निवडा या बटनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं खातेदारांचे जे नाव आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि पुढे जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन येईल, तर त्यामध्ये तुम्हाला पीक माहिती नोंदवा हे ऑप्शन पाहायला मिळेल। त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पिकांची जी माहिती आहे ते निवडायची आहे, ज्यामध्ये खाते क्रमांक, त्यानंतर गट क्रमांक आणि जो काही आता हंगाम सुरू आहे तो हंगाम इथे निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं जे क्षेत्रफळ आहे ते दाखवले जाईल, त्यामध्ये तुम्हाला आता पिकाचा जो वर्ग आहे तो निवडायचा आहे। निर्भेळ पीक आहे, मिश्र पीक आहे। जर तुमच्या शेतामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे पीक असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे निवडू शकता। त्यानंतर पीक मध्ये काय आहे, पीक आहे की फळबाग आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि जे पीक तुमच्या शेतामध्ये आहे त्याचे नाव इथे सिलेक्ट करायचं आहे। तर बघा मी इथे निर्भेळ पीक आणि सोयाबीन असं सिलेक्ट केलेलं आहे। तुमचे शेतामध्ये किती क्षेत्रफळ तुम्ही पेरलेलं आहे ते इथे भरायचं आहे। पूर्ण क्षेत्रफळ भरलेलं असेल तर तुम्ही पूर्ण क्षेत्र भरा यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जलसिंचनाचे साधन तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे निवडू शकता किंवा नसेल तर अजल सिंचित म्हणजेच कोरडवाहू हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे।
त्यानंतर लागवडीचा दिनांक विचारेल, तर लागवडीचा जो काही तुमचा दिनांक असेल तर तो दिनांक इथे सिलेक्ट करायचा आहे आणि पुढे जा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कृपया तपशील पूर्णपणे भरा असं इथे म्हटलेलं आहे। तर सिंचनाची पद्धत इथे विचारलेली आहे, ते आपण भरलेलं नव्हतं, तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, प्रवाह सिंचन आहे किंवा अन्य प्रकारे सिंचन आहे, हे तुम्हाला इथे निवडायचं आहे। त्यानंतर पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे। ही एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतापासून किती दूर आहात हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला GPS आणि तुमचा जो शेत शिवाराचा जो काही नकाशा आहे तो इथे पाहायला मिळेल आणि तुम्ही कुठे उभे आहात हा जो ब्लू पॉइंट दिसत आहे, हे इथे मी उभा आहे, तर तुम्हाला शेतामध्ये जाऊन जो आहे तो नोंदणी करायची आहे। तर तुम्हाला शेतामध्ये जायचं आहे, अद्यावत करा इथे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत ऑप्शन दिसेल। तर बघा आणखी जे अंतर आहे ते कमी झालेलं आहे, बघा आणखी देखील इथे अंतर जे आहे ते दाखवत आहे। तर एक्झॅक्ट लोकेशन वरती म्हणजे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला येऊनच पीक नोंदणी जी आहे ते करायची आहे। तर बघा मी आता माझ्या शेताच्या आतमध्ये आलेलो आहे, तर ब्ल्यू कलरचा जे ऑप्शन आहे तो मला इथे शेताच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। त्यानंतर तुम्हाला पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि छायाचित्र 1 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे अशा प्रकारे दिसेल 00 मीटरवरती तुम्ही आहात आणि फोटो घ्यायचा आहे का, तर ठीक आहे असं ओके करायचं आहे आणि या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो बॅक कॅमेरा आहे तो ओपन करून या शेताचा म्हणजे पिकाचा जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे। फोटो घेतल्यानंतर तुम्हाला ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर छायाचित्र 2 तुम्हाला घ्यायचं आहे। असे 2 फोटो तुम्हाला तुमच्या पिकाचे घ्यायचे आहे आणि ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर दोन्ही फोटो घेतल्यानंतर राईट क्लिक नावाचे जे बटन दिसत आहे ते तुम्हाला दिसेल। तर हे सर्व तुम्हाला माहिती जी आहे ते पाहायला मिळेल, तुम्ही फोटो घेतलेले फोटो आणि दिनांक वगैरे पाहायला मिळेल आणि वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो असे तुम्हाला दिसेल, त्यावरती टिक करायचं आहे आणि पुढे या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पिकाची जी माहिती आहे ते अपलोड करायची आहे आणि तुमची पीक पाहणी जी आहे ते पूर्ण करायची आहे। इथे तुम्हाला मेसेज पाहायला मिळेल की तुमची पीक पाहणी यशस्वीरित्या अपलोड झालेली आहे। तर ठीक आहे या बटनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या पिकांची माहिती योग्य आहे की नाही ते सुद्धा इथे चेक करू शकता आणि 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जर ह्या म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की काही आपलं चुकलेलं आहे तर इथून नष्ट करा किंवा दुरुस्ती करायचं हे ऑप्शन येईल। तर लक्षात ठेवायचं आहे की हे ऑप्शन फक्त तुम्हाला 48 तासच मिळणार आहे। तर हे सर्व ऑप्शन मिळाल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की आपली पीक पाहणी चुकीची झालेली आहे तर तुम्ही परत सुद्धा भरू शकता किंवा याला दुरुस्त देखील करू शकता।